नमस्कार. आज आपण MSRTCच्या नवीन NCMC कार्डबद्दलच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटवर थेट चर्चा करणार आहोत. तर या कार्डची खरी किंमत किती? कारण सध्या प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. बस स्टँडवर विक्रेते चक्क 250, 300, अगदी 350 रुपयांची मागणी करत आहेत. हे म्हणजे सरळ लूट आहे. मुळात हे कार्ड ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पत्रकारांच्या सोयीसाठी आणि सवलतीच्या प्रवासासाठी आणलंय. पण यासाठी अधिकृत दर नक्की काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवं. बघा, लक्षात ठेवा, एका नवीन कोऱ्या NCMC कार्डची अधिकृत किंमत फक्त 199 रुपये आहे. त्याहून 1 रुपयाही जास्त नाही. आणि हो, जुनं कार्ड देऊन नवीन कार्ड घेत असाल तर फक्त 149 रुपयेच लागतात. हे कार्ड म्हणजे एक प्रकारचं डिजिटल वॉलेट्स आहे, ज्यात आपण प्रवासासाठी पैसे ठेवू शकतो. आता प्रश्न असा आहे, ज्यांनी आधीच 300 किंवा जास्त रुपये दिले त्यांचं काय? त्यांचे पैसे बुडाले का? अजिबात नाही. हे जास्तीचे पैसे लगेच वसूल करण्याचा एक एकदम सोपा उपाय आहे. तुम्ही विक्रेत्याला ती उरलेली रक्कम थेट तुमच्या कार्डमध्ये रिचार्ज बॅलन्स म्हणून टाकायला सांगू शकता. पण समजा त्या विक्रेत्याने बॅलन्स द्यायला स्पष्ट नकार दिला तर काय करायचं? अशा वेळी अजिबात घाबरू नका. थेट त्या बस स्टँडच्या आगार प्रमुखांकडे म्हणजेच डेपो मॅनेजरकडे त्याची तक्रार करा. स्वतः परिवहन मंत्र्यांनी कडक इशारा दिलाय की जास्तीचे पैसे घेतल्यास त्या विक्रेत्याचा परवाना थेट रद्द होईल. आता दुसरी गोष्ट, सध्या या कार्डसाठी बस स्टँडवर कडक उन्हात ज्या रांगा लागल्यात त्या खरंच गरजेच्या आहेत का? मुळीच नाही. ही प्रक्रिया अजून खूप काळ चालणार आहे. त्यामुळे उन्हात रांगा लावून स्वतःला त्रास करून घेऊ नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन प्रवासासाठी हे NCMC कार्ड आत्ताच्या आत्ता सक्तीचे केलेले नाहीये. म्हणजेच सध्या प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे हे नवीन कार्ड असण्याची अजिबात सक्ती नाही. सध्याच्या नियमांनुसार तुम्ही तुमचं नेहमीचं आधार कार्ड दाखवूनही अगदी सहज आणि सवलतीत प्रवास करू शकता. त्यामुळे कुणालाही डोळे झाकून पैसे देऊ नका. नेहमी अधिकृत पावती मागा आणि कार्डचा बॅलन्स नक्की तपासा. ही माहिती तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना आणि मित्रांना नक्की सांगा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. जाता जाता एक प्रश्न, तुम्ही नुकतंच काढलेल्या तुमच्या NCMC कार्डचा बॅलन्स आज चेक केलाय का? नसेल तर लगेच करा.